काय 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 चाललंय काय बाई तुझं? काय चाललंय काय म्हणजे त्यांना घालवायचं होतं ना इथनं. आणलं कसं कसं हो. की वाण्याने दिलं आणि प्राण्याने आणले तसं ऐकत. अगं नाही बाई, तू सांगितलेलं सगळं सामान आणलंय, बिल आहे त्यात. बिल काय करायचंय मला? बरं आता तरी मला सांग, हे काय काय चाललंय तुझं? कसं कळत नाही हो तुम्हाला? मुलगा परदेशी चाललाय, मग त्याच्या आईने फराळचं जिन्नस करून द्यायला नकोत का? द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजेत. आदर्श आई आहेस ना तू. म्हणजे काय? आली मुलं आली, मुलं आली. हा डबा ठेवा किचनमध्ये सर. इथेच ठेवायचं हे. या. अरे आई, तुम्ही एवढ्या रात्री किचन मध्ये काय करताय? काय नाही अगं, सहज आले होते. नाही पण तू इतक्या रात्री इथे काय करतेस? अरे खरंच काही नाही, सहज आले होते. नाही सहज नाही, तू काहीतरी लपवतेस. अगं ललिता, अगं तुझा मुलगा आहे तो, तुला ओळखतो चांगला. बाबा तुम्ही तरी सांगा काय झालंय? काही नाही अगं, हा परदेशी चाललाय ना, तर काहीतरी चिवडा लाडू वगैरे केलंय इंद्रनीलसाठी. आई, अगं तू इतकं जागून हे सगळं बनवलंस? काय तुम्ही कशाला सांगितलं तू काय? अरे पण अनिता काकूनी पण सगळे पदार्थ करून दिलेत ना, तेच दे तू ह्याला. म्हणजे मला माहिती असं तर मी नसता केला अगं. काय आई तुम्ही पण? नाही तू त्यांनी केलेला फराळच घेऊन जा. तू किती गोड आहे. लव्ह यू सो मच. थँक्यू. आई, मी तुझ्याचे पदार्थच खाणार. अरे नको, त्यांनी केला ना एवढा, तो घेऊन जा ना. अगं नको आई, हा यांचा फराळ खायला आपल्या घरातले लोक आहेत की. तू बनवलाय ना, मी हा घेऊन जाणार प्लीज. नाही नाही, हा फराळ ना आपल्या घरातले कुणीतरी खाईल, हो की नाही ग? नाही आई, तुम्ही बनवलेला फराळ यांना नेऊ दे, माझ्या घरचा फराळ आपण खाऊ. अरे आई तू एवढं सगळं का करत बसलीस पण? अरे दिवाळीत तू म्हणाला होतास ना की तुझ्या हातचा फराळ खायचा आहे म्हणून केलं. आणि असंही 4 दिवस दिसणार नाहीस आता मला तू. म्हणलं निदान माझ्या हातचा फराळ तरी खाशील. मग मी हाच फराळ नेणार, कळलं? हो. म्हणजे मग रोज खाताना तुझी मला आठवण येणार ना. आणि फ्लाईट कितीच आहे तुझं? फ्लाईट माझं पहाटेचं आहे, मध्यरात्री निघेन मी. पण तू उठायचं नाही. अरे असं आराम पूर्ण कर. हे सगळं करून दमली आहेस तू, प्लीज. मी पोहोचेन तिकडे व्यवस्थित आणि तुला कळवेन मी. ओके, मेसेज किंवा फोन करेन. ओके. अहो नमस्कार करा ना. हाय बाबा. सावकाश जपून जा बाळा. त्याची काळजी घे, तिकडे नीट राहा, तुझं सगळं काम नीट होऊ दे, पेपर्स बरोबर नीट. स्वतःला जप, काळजी करू नकोस. आम्ही सगळे इथे व्यवस्थित आहोत. अजून काही सूचना द्यायच्या आहे? म्हणजे खिडकीच्या बाहेर विमानातून हात काढू नको. नाही रे, कुठल्या सूचना नाही द्यायच्या आता. झालं झालं झालं. घेईन माझी काळजी मी. तू तुला जप. येस. आणि आराम कर. हो नक्की. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट आई बाबा. गुड नाईट. चल. पाहिलं, माझा मुलगा अजूनही माझ्याच ताब्यात आहे.